कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे। आपण वाचत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 कर्मयोग, श्लोक संख्या 29। प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णभिन्न विचारेत्। अनुवाद: भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात। पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जनांनी त्यांना विचलित करू नये। तात्पर्य: अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात। हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि जे शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते। अज्ञानी जण शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात। ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींनाच सर्व काही मानतात। अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात। अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते। तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये। त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे। असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात। अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्त्व असू शकत नाही, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये। पण भगवत भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो। यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात। इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे। ओम अज्ञान तिमिरन्धस्य ज्ञान अंजनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे
गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे। फार महत्त्वपूर्ण श्लोक आहे। तर मागच्या काही श्लोकांमध्ये आपण चर्चा केली ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण। तर आज तो व्यक्ती अज्ञानी आहे ज्या व्यक्तीला जीवनाचा उद्देश आत्मसाक्षात्कार आहे हे माहीत नाही, जो जीवनाचा एकमेव उद्देश समजतो खाओ पिओ मजा करो, ह्या जन्मानंतर पुढचा जन्म काय याच्याशी त्याला घेणं देणं नाही, तो व्यक्ती अज्ञानी। हां, असं नाही की तो हायर पॉवर म्हणजे आपल्यापेक्षाही श्रेष्ठ जीव आहेत यावर विश्वास ठेवत नाही, ठेवतो। देवी देवता, प्रकृतीला घडवणारा ईश्वर, परंतु तो तेवढाच प्रयत्न करतो ज्या प्रयत्नाने त्याचं हे भौतिक जीवन सुखी बनेल। अशा व्यक्तीला भौतिकतावादी व्यक्ती म्हटलं जातं आणि विशेष करून त्यांना भगवंत अज्ञानी म्हणतात का? कारण ते आत्मसाक्षात्कारासाठी काही करायला तयार नाहीत। वेदांमध्ये भरपूर साऱ्या विधिविधान सांगितलेले आहेत समृद्ध आनंदी जीवनासाठी। त्याचा उद्देश हा आहे की कालांतराने तो व्यक्ती हळूहळू आत्मसाक्षात्काराकडे वळावा। पण बऱ्याचदा भौतिक जीवनामध्ये भौतिकतावादी व्यक्ती आत्मसाक्षात्काराकडे वळण्यापेक्षा ह्या भौतिक जीवनालाच अजून किती चांगलं करू याकडे त्याचा कल असतो। बऱ्याचदा तो व्यक्ती ह्या शरीरालाच आत्मा समजतो, म्हणजे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंतच सुख आहे, तोपर्यंतच दुःख आहे। एकदा शरीर नष्ट तर सर्व नष्ट। पण असं होतं का? असं होत नाही। जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ह्या शरीरात आपण कर्म करतो आणि जोपर्यंत आपण कर्म करतो ते कर्म आपलं पुढचं शरीर घडवतं। असं नका समजू की आता आम्ही फक्त बसलेलो आहे, हे बसलेली अवस्था देखील एक प्रकारचं शरीर घडवणार आहे। एखादा फारच आळशी आहे, पडूनच राहतो, तो हे म्हणू शकत नाही मी काही केलंच नाही मग मला पुढचं शरीर मिळणारच नाही। तू काही केलंच नाही पण पडून राहिला ना, तर अस्वल 6-6 महिने पडूनच राहतं, कुठलं शरीर मिळेल? अजगर पडूनच राहतं, कुठलं शरीर मिळेल?
म्हणजे आपण काही न करता देखील भरपूर काही करतो. जसे आपले विचार आहेत आणि जसे आपले कर्म आहेत त्यानुसार आपलं पुढचं शरीर बनतं. आणि पुढचं शरीर म्हणजे 4 समस्या पुन्हा घेऊन येणार: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. हे 4 समस्या आहेत. या समस्यांचं समाधान करणं हे मनुष्य शरीराचं उद्देश आहे. पण या मनुष्य शरीरात जर कोण व्यक्ती ह्या 4 समस्यांना सॉल्व करत नसेल, समाधान करत नसेल, तर काय होईल? त्याला पुन्हा जन्म मिळेल, पुन्हा मृत्यू मिळणार, पुन्हा त्याच्या जीवनामध्ये आजार आणि वार्धक्य, म्हातारपण येणार, जे की त्याला नकोय. जो ज्ञानी व्यक्ती असतो तो म्हणतो, मला असं जीवन हवंय ज्या जीवनात दुःख नाहीत. मला असं शरीर हवंय जे फक्त आनंद देऊ शकतं किंवा आनंद देतं. आनंदा व्यतिरिक्त काही नाही. असं शरीर याला आध्यात्मिक शरीर म्हटलं जातं. असं इकडने जा. हरे कृष्णा. ठीक, या साईडने रस्ता करून दिलेला आहे. तर अशी कर्म जी आपलं पुढचे शरीर घडवत असतील ती भौतिक आहेत. ती कशी आहेत? भौतिक आहेत. आणि तो व्यक्ती अज्ञानी आहे, जो काय करतोय? पुढचं शरीर बनवण्यासाठी कार्य करतोय. नाही, आमची तर इच्छाच नाही, आम्हाला तर सुख देणारं शरीर पाहिजे, म्हणजे आध्यात्मिक शरीर पाहिजे. जसे कर्म तसं शरीर, जशा इच्छा तसं शरीर. ज्ञानी व्यक्तीने, भगवंत सांगतायत की जो ज्ञानी आहे त्याला माहीत असतं हे 4 समस्या, त्याला माहीत असतात 3 ताप: आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे 3 ताप व्यक्तीला त्रस्त करतात. 4 समस्या, 3 ताप. तर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ह्या 4 समस्या आणि 3 त्रासातून मुक्त होण्यासाठी कार्य करतो. आणि ती मुक्तीचं जे कार्य आहे त्याला भक्ती म्हटलं जातं. त्या मुक्तीचं जे कार्य आहे त्याला काय म्हटलं जातं? भक्ती म्हटलं जातं. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचं पुढचं शरीर तयार होत नाही. भगवंत म्हणतात असा ज्ञानी व्यक्ती जो स्वतः आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती चालतोय, भगवंतांची भक्ती करतोय, त्याने अज्ञानी लोकांना डिवचू नये, मराठीमध्ये त्यांना विचलित करू नये. नाहीतर आपण कुण्या व्यक्तीला गेला आणि म्हटलं, अरे हे काय तुम्ही करताय, हे शिक्षण काही कामाचं नाही, एक दिवस तर सगळं, तो बिचारा शिकत होता ते पण सोडून दिलं आणि तुम्हाला पण जॉईन करणार नाही. काम धाम कुछ काम का नहीं है, अंत तो गत्वा सब कुछ नष्ट ही होने वाला है. तर अशा व्यक्तीला जो काहीतरी करतोय पण भक्ती करत नाहीये, त्याला भक्ती करणाऱ्यांनी डवचू नये असं भगवंत गीतेत सांगतात. परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, भगवंतांचे भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत. का? कारण भगवंत म्हणतात त्याची इच्छा होती, त्याचे कर्म होते, त्याला मी ते शरीर दिले, आता जसं त्याला शरीर मिळेल तसं जगू दे, कारण भगवंतांनी दिलेच, आपली ती इच्छा होती म्हणून. पण जे भगवंतांचे भक्त असतात ना, ते म्हणतात असं कसं? तुमच्या भक्तीचा जो आनंद आहे तो आम्हाला माहिती आहे, काय तो आम्हाला माहिती आहे, आणि आम्ही असं कसं त्यांना तो नाही देणार? तर भगवंतांचे भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत. कधी कधी
आई काय करते, हट्ट करणाऱ्या भावाला, बहिणीला लहान शिक्षा देते, आज तुला जेवायला मिळणार नाही. मोठी बहीण किंवा मोठा भाऊ काय करतो, काय केलं असतं, लपून देतो, चुपचाप का, मम्मीला सांगू नकोस, गुमान खा, मम्मीला सांगू नको. का? आई दयाळू नाही का? आई दयाळू आहे. पण आता कोणी शिकण्याची इच्छाच कसं करतो की फटके खाऊन शिकणार आहे, तर आई कशी शिकवते, फटके मारून. बहीण भाऊ प्रेम असतं तर ते ठीकच होते, आईने रागावलं तू खा, गोष्ट करते. किंवा पप्पा रागावले, आजपासून याला पॉकेट मनी मिळणार नाही, मम्मी काय करते, सगळ्या मम्मीला माहिती आहे मम्मी काय करते. का? दयाळू. तर भगवंत ते म्हणतात, ह्यांनी इच्छा केली तसं शरीर मी त्यांना दिलंय, आता ते जसं जगतायत तसं जगू द्या बाबा, त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांना डिस्टर्ब करू कोणाला, त्यांना म्हणजे कोणाला, हां, अज्ञानी लोकांना जे आत्मसाक्षात्कारासाठी कार्य करायला तयार नाही आहेत. भगवंत म्हणतात त्यांना डिस्टर्ब करू. भक्त काय म्हणतात, कसं नाही, आम्ही फिस्ट खायची आणि त्यांना नाही, असं कसं. तर भगवंतांचे भक्त हे भगवंतांपेक्षा अति दयाळू आहेत आणि त्या दयावृत्तीमुळे ते काय करतात, त्या व्यक्तीच्या जीवनात जातात आणि काय म्हणतात, प्रभूजी, माताजी, मंदिरात येत जा, काही नाही, सुंदर प्रसाद असतो, कीर्तन असतं, छान छान ऐकायला मिळतं, बस एवढंच, बाकी काही करायचं नाही. ते माळा करा नंतर येतं, माळा करा, गीता वाचा हे नंतर, आधी काय कार्यक्रमाला येत जा, प्रसाद घेत जा, थोडंसं श्रवण करत जा, आठवड्यात एकदा तरी वेळ काढायचा आहे, थोडी सेवा करा. काय सेवा असते, काही सेवा नसते, खुर्च्या टाकणे, चटया टाकणे, प्रसाद वाढणे, छोट्या छोट्या सेवा. तर भगवंतांचे भक्त हळूहळू काय करतात, अशा व्यक्तींना जे त्यांना मार्ग भेटलेला नाही आहे, आपल्याला मार्ग भेटलेला आहे, असं नाही आहे की ते शुद्ध भक्त झालेले, ते नाही, साधक देखील जे नवीन भगवंतांची भक्ती सुरू केलेली आहे, एखाद्या माळाचा जप करतायत, साप्ताहिक प्रोग्रामला येत आहेत, अशी लोक पण साधक म्हणतात त्यांना, जे भगवंतांच्या माळेचा जप सुरू केला आहे, त्यांना जपामध्ये आनंद आलेला अजून नाही आहे, पण सुरू केलेलं आहे. कसं तरी 10 मिनटं बसून जप करतायत, कसं तरी दररोज एखादा श्लोक, दुसरा श्लोक वाचतायत, ते देखील नवीन लोकाला येत जा, प्रसाद घेत जा, बसत जा. काय हा, याला म्हणतात डिस्टर्ब करणे. भगवंत म्हणतात डिस्टर्ब करू नका, भक्त म्हणतात कसं शक्य, आम्ही डिस्टर्ब करणार. का करणार, कारण जर आम्हीच डिस्टर्ब नाही केलं तर ते जे करतायत त्यांना कधीच तो स्वाद मिळणार नाही जो अनुभव करतोय आम्ही, किंवा अनुभव करणाऱ्यांना पाहिलंय आम्ही. असं नाही की आपण तुकाराम महाराजांना पाहिलं नाही, पाहिलंय, जरी पाहिलं नसेल आपल्या ह्या डोळ्यांनी, पण पाहिले ना कानाने, ऐकलं ना त्यांच्याबद्दल. असं भरपूर सारी भक्त मंडळी जी भगवंतांची शुद्ध भक्त आहेत, ज्यांनी आपलं जीवन केवळ आणि केवळ भगवंतांसाठी समर्पित केलेलं आहे आणि खुश आहेत. अशा लोकांना पाहून आपल्याला वाटतं की असं खुश सुख आम्हाला देखील यात आहे. ते तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हे काय आहे तुझं पाशी? कृष्ण म्हणतात की श्रवणादी शुद्ध चित्ते करह उदय. आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रती प्रेम आधीपासूनच आहे. कधीपासून आहे? आधीपासूनच आहे. आत्ता देखील आपल्या हृदयात भगवंतांप्रती काय आहे? प्रेम आहे. दिसत तर अनुभव पण झाकलं गेलेलं आहे. काय झालेलं आहे?
कशाने झाकलंय? कशाने झाकलंय? अज्ञानाने झाकलं गेलंय. कशाने? अज्ञानाने झाकलं गेलंय. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम. कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये नित्य सिद्ध आहे, नित्य आहे. परंतु काय झालेलं आहे? श्रवणादी शुद्ध चित्ते करह उदय. केवळ जर आपण कृष्ण लीलांचं श्रवण केलं, कृष्णांच्या लीलांचं, नामाचं महात्म्य ऐकलंय, नामाचा जप केलाय, काय होईल? ती कृष्णप्रेम उदित होणार. जसा सूर्य मावळल्याच्या नंतर सूर्य असतो का नसतो? असतो, पण आपल्या डोळ्या आड गेलाय, उदय होतो त्याचा. जशा पद्धतीने सूर्य उदय होतो ना, तशा पद्धतीने कृष्णप्रेम हृदयामध्ये आहे. फक्त त्याचं काय झालेलं आहे? झाकलं गेलेलं आहे अज्ञानामुळे. पण कृष्णाच्या लीलांचं श्रवण, तत्वाचं श्रवण, भगवद्गीतेचं श्रवण, नामाचं श्रवण केल्याने ते कृष्णप्रेम उदयास येतं. कृष्णाचे भक्त हे कधीच स्वतः तर खाणार माखन, परंतु इतरांना पण त्याची चव देणार. असं नाही की पहाडच्या पहाड उचलून आपल्याला न्यायचं आहे. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण थोडीशी ढवळाढवळ केली, संपलं काम. सगळ्यांना डिस्टर्ब नाही करायचं. किती जणांना? 1 2 3 4, जेवढ्यांना आपण डिस्टर्ब करू शकतो तेवढ्यांना. फायदा कोणाचा आहे? फायदा कोणाचा आहे? तुझा नाही का? दोघांचा फायदा आहे. कृष्ण गीतेमध्ये एका ठिकाणी म्हणतात की जो माझ्या या ज्ञानाचा प्रचार करतो तो मला अतिशय प्रिय आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रिय मला ना भूतकाळात कुणी झाला ना भविष्यात कुणी होईल. तो व्यक्ती जो माझ्या ह्या ज्ञानाचा काय करतो? वाटतो, इतरांना प्रचार करतो, त्याच्या इतका प्रिय मला कुणी नाही. हे तुम्ही कुठं ऐकलं? असेच शब्द कुठं ऐकले? हां, नरसिंह मूवीमध्ये ऐकले का? आता एक नरसिंह मूवी आला होता ॲनिमेटेड. प्रल्हाद महाराजाला नरसिंहदेव काय म्हणतात? तुझ्या इतकं मला ना ब्रह्मा ना शिव ना साक्षात लक्ष्मी पण प्रिय आहे. का? 5 वर्षाचा मुलगा काय करतात? आसुर मित्रांना प्रचार करतात. कौमारमाचरित प्रज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषं देह अध्रुवम अपि अर्थदम. मनुष्य जीवन किती पण छोटा असला तरी अर्थपूर्ण आहे. म्हणून 5 वर्षापासून, जन्मल्यापासूनच काय करायला पाहिजे? भक्ती करायला पाहिजे. कौमारम, कुमार वयापासून, 5 वर्षापासून, 6 वर्षापासून. आपण कधी चालू केली माहीत नाही, अजून पण चालू केली का नाही? केली का नाही? प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे असताना ते त्यांच्या मित्रांना म्हणतात काय करा? भक्ती करा. कारण आत्मसाक्षात्काराचा एकमेव मार्ग आहे भक्ती. आता प्रल्हाद महाराज, भगवंताने सांगितलं डिस्टर्ब करू, पण प्रल्हाद महाराज डिस्टर्ब, पप्पाला डिस्टर्ब केलं त्याने स्वतःच्या. म्हणे अरे प्रल्हाद, तुझ्याकडे एवढी शक्ती येते कुठून? म्हणे तिथून जिथून तुमच्याकडे येते, विष्णू. तर भगवंतांचे भक्त हे अतिशय दयाळू असतात. ते स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःचा उद्धार करत करत इतरांच्या उद्धारासाठी कार्य करतात. काय करून? त्यांच्या जीवनात कृष्ण नाम घेऊन जातात, त्यांच्या जीवनात कृष्ण कथा घेऊन जातात, त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं बीज रोपण करतात. कोण? कृष्णाचे भक्त. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज.
गुरु आणि कृष्णांच्या कृपेने भक्तीचं जी वेल आहे ती आपल्या हृदयामध्ये पेरली जाते. आणि ही वेल पेरण्याचं एक सगळ्यात महत्त्वपूर्ण साधन जे आहे ना ते भगवद्गीता आहे. कशा पद्धतीने सांगतो. श्रील प्रभुपादजी जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचे संस्थापक आहेत, वयाच्या 70 मध्ये भगवद्गीता आणि भागवतमचे काही स्कंद हे घेऊन कुठे गेले? अमेरिकेत. भारतात भरपूर प्रयत्न केला, पण भारतीय असा अमेरिकेकडे बघायला पुढची फॅशन काय येणार? कारण जी तिकडे यायची ती फॅशन इकडं. मग आजकाल तुम्ही बघताय मुलांना पॅन्ट फाडून फाडून घालतायत. तुमच्यापैकी किती आया आहेत ज्यांनी मुलाची पॅन्ट कुठं पण पॅन्ट शर्ट थोडासा फाटला की शिवली त्याला? बरोबर, प्रत्येक आईने शिवलेलं आहे. आता मुलं विकतच आणतात फाटकी पॅन्ट. काय हे? फॅशन. तर भारतीय जेव्हा अमेरिकेकडे फॅशनसाठी बघत होते, प्रभुपाद म्हणतात अरे आपली संस्कृती बघा, फॅशन कुठं बघताय? ती फॅशन नरकाकडे घेऊन जाणारी आहे. पॅन्ट फाटण्याची फॅशन मला म्हणत नाही मी. जीवनशैली, खाओ पिओ मजा करू, ही जीवनशैली आपल्याला मनुष्य शरीर देणारी नाही, प्राणी शरीर देणारी आहे. तर प्रभुपाद बघतात की हे सगळे अमेरिकेकडे पाहत आहेत, तर प्रभुपाद अमेरिकेत जातात. का? लोक जिकडे पाहिले तिकडे उभं टाका ना, तर लोक तुमच्याकडे पाहतील. प्रभुपाद असो ब्रिलियंट. तर प्रभुपाद वयाच्या 70 मध्ये 40 दिवसाचा मालवाहू जहाजेचा प्रवास, 2 हार्ट अटॅक, सी सिकनेस. तुम्ही कधी बसमध्ये गेला तर उलट्या, डोकंदुखी असं झालंय? 4-5 तासाची जर्नी असते आपली. 40 दिवसाचा प्रवास, जहाज अशी खालीवर खालीवर होते, त्यामुळे सगळं उलट्या होणे, ताप येणे, डोकेदुखी असे भरपूर साऱ्याला सी सिकनेस म्हणतात, समुद्री आजार. 40 दिवस आजारपणात, 2 हार्ट अटॅक. भगवंत पोहोचतात अमेरिकेत. भगवंत कविता लिहितात की भगवंत आम्हाला माहीत नाही तुम्ही मला इथपर्यंत कशासाठी आणलंय, पण आणलंय म्हणजे तुमचं काहीतरी नियोजन आहे. प्रभुपाद आले कशासाठी माहीत आहे अमेरिकेत? भगवद्गीता वाटण्यासाठी. दररोज प्रभुपाद भगवद्गीता भागवत घेऊन दुकानाने प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन वितरण करायचे. 1 महिना, 2 महिने, 3 महिने भरपूर संघर्ष केला. वर्षभर त्यांचा संघर्ष चालला. 1965 गेले, 66 स्थापना केली इस्कॉनची. काही 4-5 असे बोटावर मोजण्या इतके युवक, त्यांना थोडंसं छान वाटलं की हे महाराज छान बोलतात, आणि कीर्तन आणि नामजप ह्या गोष्टीने त्या मुलांना परिवर्तित केलं. परिवर्तित म्हणजे त्यांची चेतना बदलली. जे ड्रग्स घ्यायचे ते आता नाव घ्यायला लागले. नशा सोडला, अवैध स्त्री संघ सोडला, आणि प्रभुपादसोबत प्रचार करायला लागले. करत करत 108 मंदिरांची पूर्ण जगभरामध्ये फक्त 11 वर्षात स्थापना केली. किती? 10 ते 11 वर्षात 108 मंदिराची. 14 वेळेस पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, लेक्चर देत, प्रवचन करत, प्रचार करत. वय किती? 70 मध्ये गेलेले, आता 70 ते 80, 81-82 वय असेल. प्रभुपाद, तुमच्यापैकी कोणी भगवद्गीता वाचली का? नाही ना? नक्की वाचा. काल 1 तारखेला गीता जयंतीचा महिना झाला. संकल्प करा की ह्या वर्षी मी गीता वाचणार. गीता वाचण्याचे फार फायदे आहेत, सांगतो थोड्या वेळात. तर प्रभुपादांनी हे जे ग्रंथ आहेत ना, हे रात्र जागून लिहिलेले आहेत. प्रभुपाद 2च तास झोपायचे, जवळजवळ 10 ते 12 समजा, 12 पासून 4 पर्यंत लिहायचे.
असं करून करून प्रभुपादाने 600 पानाची भगवद्गीता 18 पुस्तकं आहेत एवढाली, श्रीमद भागवतमची 12 स्कंद एवढाली, 3 पुस्तकं आहेत चैतन्य चरितामृत, आणि छोटी छोटी जवळजवळ 80 पुस्तकं प्रभुपादांनी लिहिली. टेक्नॉलॉजीचा वापर केला. किती कालखंड होता? फक्त 10 वर्ष. त्या 10 वर्षामध्ये ग्रंथ लिहिली, 10 वर्षामध्ये प्रचार केला, 10 वर्षामध्ये मंदिरं बांधले. आपल्याला 50-60 वर्ष 30 तरी वर्ष कमीत कमी लागतात किरायाच्या घरातून स्वतःच्या घरात जायला. प्रभुपादांनी एवढं सगळं केलं. प्रभुपाद म्हणतात, मी एवढं सगळं फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या आदेशामुळे करू शकलो, गुरूच्या कृपेमुळे करू शकलो आणि भगवंतांच्या आशीर्वादाने करू शकलो. माझी काही पात्रता नाही. प्रभुपाद म्हणतात, पण हे ग्रंथ जे आहेत ना, हे प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन करणारे आहेत. हे ग्रंथ मी नाही लिहिलेले, हे कुणी लिहिलेले? भगवंताने लिहिलेले. मी फक्त रायटर होतो. स्पीकर कोण आहे? कृष्ण आहेत. या ग्रंथांमध्ये एवढी शक्ती आहे ना, जर तुम्ही कोणाचं जीवन डिस्टर्ब करण्यासाठी, काय म्हटलं? भगवंतांचे भक्त अज्ञानी व्यक्तीच्या जीवनात जाऊन त्याचं जीवन काय करतात? डिस्टर्ब करतात. का? कारण जोपर्यंत त्याचं जीवन डिस्टर्ब नाही केलं जात, तोपर्यंत तो आध्यात्मिक जीवनाकडे वळतच नाही. एकदा नारद मुनी जंगलातनं जात असताना एक मृगराज नावाचा शिकारी होता. तो ना प्राण्यांना अर्धवट मारायचा. दिसला प्राणी की अर्धवट, आणि तडपून प्राणी मेला की मग त्याला शिजून खायचा, परिवार सांभाळण्यासाठी. नारद मुनी पाहतात, हरिण अर्धवट पडलेला तडफडतोय, ससा तडफडतोय. ते बघतात, हे कोण आहे असं करणारा? तर त्यांना समोर दिसतो शिकारी. त्या शिकारीला म्हणतात, हे काय करतोयस? तुला प्राण्याला मारायचं आहे तर पूर्ण मार. नाही, माझ्या पप्पाने मला असं शिकवलंय. नारद मुनी म्हणतात, अच्छा, तुला माहिती आहे याचे परिणाम काय होतील? आणि काय? म्हणजे आज तू ज्या प्राण्यांना अर्धवट मारतोयस ना, उद्याला तू प्राणी बनशील आणि तुला हे प्राणी येऊन अर्धवट मारतील. मग तू तडपडशील आणि तू जेवढ्या प्राण्यांना मारले ना तेवढे सगळे प्राणी बार तू मरशील, पुन्हा जिवंत होशील, पुन्हा तुला मारलं जाईल, पुन्हा मरशील, पुन्हा जिवंत होशील. अख्खा 52 इंचच्या TV वरती दाखवलं त्याला. काय? भविष्य, नरकातली यातना. आपल्याकडे प्रोजेक्टर नाही, एका दिवशी दाखवून देऊ काय असतात त्या. नरकामध्ये अशा यातना की जर तुम्ही कुणी डोळे जर काढले, तुम्ही कुणा पक्षाचा डोळा उडवलास ना, तरी गिद्ध नावाचा पक्षी येईल, तो तुझा डोळा असा काढून घेऊन जाईल, आणि असा 1000 वेळेस करेल तो. त्याचा एक वेळेस तू डोळा फोडलास, तुझा डोळा 1000 वेळेस फोडला जाईल. त्रास बघ तुला काय करायचं, कसं करायचं. तो घाबरतो, तो थरथर कापतो. आणि नारद म्हणे, काहीतरी उपाय सांगा. म्हणे, एक उपाय. काय? म्हणे, धनुष्य तोडून दे. आणि हे तर माझी रोजीरोटी आहे. म्हणजे त्याची काळजी तू नको करूस, तुझ्या रोजीरोटीची व्यवस्था मी करतो. तू काय कर, धनुष्य तोड आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे मंत्र जप कर. विश्वास ठेवतो नारद मुनीवर, धनुष्य तोडतो आणि नामजप कर दररोज. त्याची जी पण गरज आहे. गाववाले विचार करतात, एवढा मोठा शिकारी साधू बनला, कुणी फळ आणून दे, कुणी धान्य आणून दे. तो म्हणतो, नारद मुनी एवढं दररोज नका पाठवत जाऊ. मी आहे की, मी एक, माझी बायको, माझं लेकरू, बस झालं. एवढं आणतात की मला ते सहन होत नाही, मला ते वाटून द्यावं लागतं. बघा, दान करण्याची वृत्ती निर्माण झाली त्याच्यामध्ये. दानाची पात्रता नव्हती. कसं होऊ शकलं हे सगळं? नारद मुनीने त्याचं जीवन डिस्टर्ब केलं. तर भक्त देखील ती लोक, जी लोक भक्तीपासून दूर आहेत, ज्यांना भक्तीचं अवसर नाही मिळाला, त्याचं जीवन काय करतात? डिस्टर्ब करतात. कशा पद्धतीने? पुस्तक घेऊन जातात. आज ह्या डिसेंबर महिन्यामध्ये
याला आम्ही बुक मॅरेथॉन म्हणतो, की या महिन्यामध्ये प्रत्येक जगभरामध्ये जेवढेही इस्कॉनचे मंदिर आहेत सर्व मंदिरातनं भक्त बॅग लटकवतात, बॅगमध्ये पुस्तकं भरतात, स्टेशनवर, हॉस्पिटलमध्ये, जिथे जिथे पब्लिक असेल तिथे तिथे जाऊन काय करतात, डिस्टर्ब करतात लोकांना. काय करतात? डिस्टर्ब करतात. त्यांचं भौतिक जीवन डिस्टर्ब करतात. काय म्हणतात? ग्रंथ घ्या. एकदा असं झालं, एक व्यक्ती त्याने ठरवलं जीवनात काही राहिलेलं नाही, सगळं शुष्क शुष्क जीवन, हां काही मजा नाही. तर त्याने ठरवलं आत्महत्या करायची. जिकडे पहा दुःख, ज्याच्याकडे पहा म्हणजे त्रास द्यायला बसलेले, एकदाचं संपूर्णच टाकू हे जीवन. पण संपवायचं कसं? सोपा मार्ग पाहायचा. फाशी घेतली तर त्रास होतो म्हणे, विष खाल्लं तर त्रास होतो, विष खाल्लं नकली निघलं, मेलो नाही, नुग 15 दिवस हॉस्पिटलला जाऊन आलो, खर्च पण होईल, तर काहीतरी सोपा मार्ग काढू. अशा विचाराने त्याने काय केलं? त्याने ठरवलं की मी कारमध्ये खिडक्या वगैरे बंद करतो आणि कार्बन मोनॉक्साईड गॅस सोडून देतो. त्याच्याने काय होईल? त्रास नाही होणार, हळूहळू प्राण चालले जाते. सगळी प्लॅनिंगनुसार एका कारमध्ये बसला, सिलेंडर घेऊन गेला कार्बन मोनॉक्साईडचं, हळूच वाल सोडून दिला, खिडक्या बंद. पण दम घुटेनच का? कारण तो कार्बन डायऑक्साईड मोनॉक्साईड हळूहळू निघतोय. तो म्हणे यार फारच स्लो चालू आहे स्पीड, याची स्पीड वाढू पण शकणार नाही, मग काय करू? वाट बघू. तर तेवढ्यामध्ये त्याच्यात कारची काच, सर गीता डिस्टर्ब करायला भक्त गेला. त्याने काय दाखवली? भगवद्गीता. तो म्हणे ठीक आहे चला थोडंसं काय करतो, वाचत वाचत मरतो. तसंही तो मोनॉक्साईड हळूहळू निघतोय. मग त्याने काढलं, 1 पान 2 पान 3 पान वाचणं चालू केलं. इंट्रोडक्शन पूर्ण झालं. त्याने म्हटलं की हे बंद, खिडक्याचे दरवाजे काढले. म्हणे मंदिर कुठे आहे? त्याने म्हणे की मला जीवनाचा उद्देश कळाला, मरू कशाला. कृष्ण म्हणतात की हे जे मनुष्य जीवन आहे, जसं आपण आता प्रल्हाद महाराजाबद्दल ऐकलं, फार दुर्लभ आहे. हे एकमेव जीवन असं आहे जो आपल्याला ह्या 4 समस्यातून बाहेर काढू शकतो. एक व्यक्ती PhD करत होती. कशामध्ये? नास्तिकवादामध्ये, की कशा पद्धतीने देव नाही. आणि बस 2च महिने राहिले होते, तिला डिग्री मिळणार होती, PhD. हां, की थिसिस लिहिलं तिने, एवढं मोठं पुस्तक लिहिलं. कशावरती? देव नाही. एकदा सिग्नलवरती तिची कार थांबली. एका भक्ताने, मॅडम पुस्तक. ठीक आहे, माझी थिसिसचं काम पूर्ण होत आलेलं आहे, यातनं काहीतरी भेटेल म्हणून तिने गीता घेतली. 1 चॅप्टर 2 चॅप्टर 3 चॅप्टर वाचले आणि तिला कळालं की माझी थिसिस बेकार आहे. जे आहे त्याला नाही सिद्ध करण्यासाठी माझे 2-3 वर्षे घालवले मी. तिने थिसिस घेतली, जाळून टाकली आणि भक्त झाली. एक व्यक्ती चोरी करण्यासाठी आला. काय करण्यासाठी? चोरी करण्यासाठी. चोर भरपूर अशी माहिती काढतात कोणाच्या घरामध्ये धन आहे, आणि त्याने ठरवून चोरी करण्यासाठी एका घरात आला. त्या घरामध्ये कोणी नव्हतं, रात्रीला गेला. पण अचानक त्याला घरामध्ये कुणीतरी असण्याचा भास आला आणि तो पळायला लागला. पळता पळता त्याने विचार केला काहीतरी घेऊन जातो. तर त्याने उगा असा हात केला आणि त्याच्या हातात जी वस्तू आली तो घेऊन निघाला. घरी येऊन बघतो तर त्याच्या हातात गीता लागलेली. म्हणे आता आणलीच आहे तर वाचून बघतो. तर त्याने वाचणं चालू केलं. चोरीचा धंदा सोडला त्याने. खरा चोर कृष्ण आहे.
आणि त्या चोराची भक्ती करणं हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. तर त्याने भक्तीचा व्यवसाय सुरू केला. त्याचे सासू सासरे परेशान, म्हणजे माझ्या बायकोचं पालनपोषण, माझ्या मुलीचं तुझ्या बायकोचं पालनपोषण कसं होईल म्हणे, तो करेल, व्यवसाय चांगला करू. एक व्यक्ती टरबूज खात होता. भारताच्या बाहेरची, विदेशातली कहाणी. टरबूज खात होता. टरबूज खाता खाता त्याच्या हातातनं टरबूज पडलं आणि पडून कुठे पडलं, डस्टबिनमध्ये. आता सहज कुणाच्या हातातून एखादी वस्तू पडली तर व्यक्ती काय करतो, उचलण्यासाठी जातो ना. त्याने हात टाकला, डस्टबिन आहे, पण आता गेलाच हात तर त्याने उचललं, हाताला लागली भगवद्गीता. तुम्ही म्हणसाल हे चमत्कार नाहीत, हे तुम्ही ह्याला योगायोग समजा. पण ह्या व्यक्तीसोबत काय योगायोग घडला. त्याने पुस्तक काढलं, इंग्लिशमधलं पुस्तक होतं, आणि त्यावरती इंट्रोडक्शनच्या शेवटी प्रभुपादजी महामंत्राचा उल्लेख करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता इंग्लिशमध्ये ना CARE काय म्हणतात, केअर है ना, तर इथे HARE हेअर. तर तो हरेला काय म्हणायला लागला, हेर. कृष्णला कृष्ण, हेर कृष्ण 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 हेर हेर, हेर राम राम राम. तो असा जप करून भक्त बनला. भरपूर साऱ्या कहाण्या आहेत जिथे लोकांनी जीवन जगण्याचा उत्साह सोडून दिलेला. कुणाच्या घरी बायकोचं पटत नाही, नवऱ्याचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, बॉसचं पटत नाही, समाजामध्ये शेजारी सुखी राहू देत नाही, अशी लोक परिवर्तित झाली. भरपूर वेळेस असं घडलेलं की जुनी मित्र म्हणतात, तू कसा काय बदलला. आमचे एक भक्त, त्यांच्या युवा काळामध्ये ना असं गुंड, हट्टे खट्टे आणि वसुली दादा. पण कुणीतरी भक्त त्यांच्या जीवनात गेलं, म्हणे अरे काय हे जीवनात पडलेलं आहे, भक्ती करा. तर प्रोग्रामला येत गेले, भक्ती करत गेले. एवढा बदल जो दुसऱ्याला, म्हणजे तुम्हाला कळते ना मुन्ना भाई, तशी कहाणी. जो दुसऱ्यांना फटके मारणारे लोक आता या ना मंदिरात प्रसाद घ्या. एवढा प्रेमळ स्वभाव, त्याचे मित्र त्याला म्हणायला लागले, तू असा कसा बदलला, अनएक्सपेक्टेड. तर असे परिवर्तन जीवनात तेव्हाच होतात जेव्हा भगवंत आपल्या जीवनात येतात. तर भगवंतांचे भक्त हे अशा पद्धतीने भगवंतांना अज्ञानी लोकांच्या जीवनात घेऊन जातात. आता आपण त्यांना अज्ञानी म्हणण्यापेक्षा ना समज म्हणू, कारण आपण पण कुठं ज्ञानी नाही होत. पण ती लोक जी भगवंतांच्या भक्तीशी जोडलीच नाही गेली, उलट पक्षी ती भगवंतांपासून दूर जात आहेत, अशा लोकांना फक्त आणि फक्त भगवंत आनंद देऊ शकतात. तर प्रत्येक जीव, जसा आपण मागच्या काही क्लासमध्ये पाहिलेलं, प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो आणि दुःखापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण एकमेव तो व्यक्ती परम सुखाची प्राप्ती करतो जो भगवंतांचा भक्त आहे, जो भगवंतांच्या नावाचा जप करतो, भगवंतांच्या कथाचं श्रवण करतो आणि भगवंतांची सेवा करतो. असा व्यक्ती केवळ सुखाचा अनुभव करू शकतो, बाकी नाही. तर भगवंतांचे भक्त त्या सर्वांना ह्या परम सुखाचा अनुभव देण्यासाठी काय करतात, डिस्टर्ब करतात, विचलित करतात. कारण जोपर्यंत त्यांना विचलित केलं जाणार नाही तोपर्यंत त्यांचा परम सुखाचा मार्ग सुरू होणार
अशक्य आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. हा झाला त्या लोकांना फायदा ज्याच्या जीवनामध्ये भगवद्गीता कुठल्या ना कुठल्या माध्यमाने गेली. एकदा असं भरपूर वेळेस होतं बरं का. हे खरे उदाहरण आहेत बरं का, हे अशा बनवलेल्या कथा नाही आहेत. कुण्यातरी एक महिलेला कुण्यातरी भक्तांनी म्हणजे माय ग्रंथ घेऊन जा. आता ती म्हणते माय अरे मला कुठं वाचता येते, मोत्या बिंदू झालेले आहे. म्हणे तुझी मुलं वाचतील. तर त्या आजीने तो ग्रंथ घेतला. ती गेली तिच्या मुलाला दिली. मुलगा म्हणे आता काय मी वाचणार. त्यांनी त्यांच्या कपाटमध्ये ठेवून दिली. ती भगवद्गीता त्यांच्या सुनेच्या हाताला लागली. त्या सुनेच्या हातातून ती तिच्या भावाकडे गेली आणि तिचा भाऊ भक्त झाला. गोष्ट कळते. कधी कधी असं वाटू शकतं की मी जर ही भगवद्गीता एखाद्या आडाण्याला दिलं तर त्याला काय फायदा होणार. आपल्याला माहीतच नाही की ही भगवद्गीता नेमकी कुणासाठी बनलेली आहे. आपल्याला फक्त हे माहीत म्हणजे भक्ताला हे माहीत असायला पाहिजे की ही मला कुणाच्या तरी हातात द्यायची. तो वाचण्यासाठी समर्थ असेल समर्थ नसेल. म्हणून आमचे भक्त जेव्हाही स्टेशनवर जातात, आता दर रविवारी भद्रा मारुतीला जातात. आता असं नाही की भद्रा मारुतीला सगळे सुशिक्षितच लोक येतात, सगळे श्रद्धाळू येतात. त्या श्रद्धाळू जेव्हा आपण म्हणतो की काका मामा दादा गीता घ्या, वेळच नाही. ते म्हणतात जेव्हा वेळ भेटला तेव्हा वाचाल, आज घेऊन जा. जसं आपण जमीन विकत घेतो कधीतरी बांधू पण आज घेऊन ठेवू. तर कुणी म्हणते की आम्हाला वाचताच येत नाही, कुणी म्हणतं आम्हाला डोळेच नाही. तुम्ही घेऊन जा, कुणाला तरी वाचायला सांगा, वाचणाऱ्याचा फायदा होईल, तुम्ही ऐका, तुमचा फायदा होईल. म्हणजे येन केन प्रकारेण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ही भगवद्गीता ही कुणाच्या तरी हातात जाणं महत्त्वाचं आहे. त्याचे लाभ भलेही त्या व्यक्तीला हो न हो, लेकिन कुणाला ना कुणाला त्याचा लाभ होणार जरूर आहे, होणार नक्की. जनरली भारतामध्ये आपण पाहतो की लोक लाल कपड्यामध्ये गीता बांधून ग्रंथ म्हणून देवळात ठेवतात. एक बिझनेसमॅन परिवार होता. ते म्हणे आमचे आजोबा दररोज गीता नमस्कार करायचे आणि जायचे. सगळा बिझनेस चालला गीतावरती. फक्त नमस्कार करायचे जायचे. माझे वडील दररोज नमस्कार करायचे. नमस्कार केल्याशिवाय आमच्या घरातलं बाहेर कोणी गेलं नाही. आज माझ्या वडिलाकडनं ही गीता कोणाकडे आली? माझ्याकडे आली. मी पण काय करतो? नमस्कार करतो आणि बिझनेस करतो. म्हणजे फक्त नमस्कार केल्याने जर बिझनेस एवढा चालत असेल तर वाचल्याने काय होणार? म्हणून ह्या एका महिन्यामध्ये फक्त प्रयत्न करतात की येन केन प्रकारे नाही. हा ॲटम बॉम्ब आहे, सॉरी टाईम बॉम्ब आहे. काय बॉम्ब? टाईम बॉम्ब. तो वेळेवर फुटणार, पण ह्याचा टाईम सेट केलेला आहे कृष्णाने, जागा सेट केलेली आहे कृष्णाने. ती बराबर त्या जागेवर ग्रंथ जाणार आणि बराबर आलेल्या वेळेस तो फुटणार. फुटणार म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये भगवंतांना हा ग्रंथ द्यायचा आहे त्याच्या जीवनात तो पोहोचेल. फक्त प्रयत्न मात्र भगवंतांचे भक्त करतात. याने भगवंतांच्या भक्ताचा काय लाभ? श्रील प्रभुपाद सांगतात की जर या भक्तीत टिकायचं असेल ना तर आपण पंडित बनून नाही टिकणार, विद्वान बनून नाही टिकणार. या भक्तीत टिकण्याचं एकमात्र सूत्र आहे श्रद्धेने भगवंतांचं नाव घेणं आणि भगवंतांच्या ग्रंथाचं वितरण करणं, सेवा करणं.
तर जो व्यक्ती भगवंतांचं नाव घेतोय, ग्रंथांचं अध्ययन करतोय आणि सेवा करतोय, कुठलीही सेवा 24 तास मग्न आहे. प्रभुपादजी भरपूर साऱ्या सेवांचे नाव घेतं. कुणी मंदिरामध्ये झाडू पोछा करतं आहे, कुणी प्रचार करतं आहे, घरोघरी जातं आहे, किंवा कुणी ग्रंथाचं लिखाण करतं आहे. प्रत्येक प्रकारचे कार्य आहेत. कुणी किचनमध्ये खिचडी बनवतं आहे. दर आठवड्यात त्याचं एकच काम, काय? खिचडी बनवणं. भगवंतांची सेवा, भगवंतांचं नामजप आणि श्रील प्रभुपादजींच्या ग्रंथांचं अध्ययन ही आपल्यासाठी